यांचा आज या ठिकाणी निरोप देण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि नवनिर्वाचित या ठिकाणी नेमणुकीसाठी आलेले आदरणीय कादबाने सरांचा या ठिकाणी स्वागत सोहळा देखील या ठिकाणी होणार आहे। खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम म्हणजे एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे। ज्या कार्यक्रमामध्ये एका बाजूला वेदना आहे आणि दुसऱ्या बाजूला सुख देखील आहे की एकाचा निरोप आणि दुसऱ्याचं स्वागत। खऱ्या अर्थानं जीवनामध्ये नोकरी करत असताना किंवा कोणतीही गोष्ट असू द्या त्याच्यामध्ये निरोप समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वपूर्ण घटक असतो, हा भावनिक क्षण असतो आणि आज हा भावनिक क्षण या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी आदरणीय गावडे सरांच्या आयुष्यातला आलेला असून मला तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की तुमच्या सगळ्यांची उपस्थिती याच्यावरून गावडे सरांबद्दल आपल्या हृदयात असलेलं प्रेम, आपल्या हृदयात असलेलं स्नेह या ठिकाणी दाखवून देते। त्याच्यामुळे सर्वप्रथम मी आज या ठिकाणी आदरणीय कादबाने सरांना विनंती करतो की आदरणीय गावडे सरांना या ठिकाणी निरोप द्यावा। अगोदर या ठिकाणी सर्वप्रथम कादबाने साहेबांचं या ठिकाणी स्वागत होईल, त्याच्यानंतर निरोपाचा कार्यक्रम। या ठिकाणी आदरणीय गावडे सरांनी कादबाने सरांचं या ठिकाणी वैराग कोऑर्डिनेशन मध्ये स्वागत केलेलं आहे। म्हणतात ना, आम्हा घरी धन शब्दांची तर यत्ने, शब्दांची तर शस्त्रे यत्ने करू, शब्द चावूच्या जीवाचे जीवन, शब्दाचे धन वाटू जन लोका, तुका म्हणे पहा शब्द हाकी देव, शब्दाचे गौरव पूजा करू। खऱ्या अर्थानं शब्दाला देव मानणारे थोर व्यक्तिमत्व माझी वैराग पोलीस ठाणे ते सोलापूर तालुका अशी बदली दर्शवण्यात आली आहे। त्या अनुषंगाने आपण सर्वांकडून समारंभाचा कार्यक्रम आहे। त्याच्यासोबत माझ्या ठिकाणी माझे बॅचमेट, माझा जीवलग मित्र अमोल कादबाने आला आहे। त्याच्या इतकं सुखद धक्का, सुखद आनंद बॅचमेटला कधी नसतो, कारण ज्यावेळेस आपण आपला चार्ज आमच्याच बॅचमेटला देतो त्याच्या इतकं सुख कुठला आनंद नाही आहे। तर त्यात माझ्या ठिकाणी पदभार घेण्यासाठी कादबाने साहेब, अमोल याचा हा स्वागत समारंभ, त्या निमित्ताने आपण सर्वांनी एवढ्या उत्स्फूर्तपणे एवढ्या गर्दीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्याकरता सर्वप्रथम मी आमच्या दोघांच्या वतीने सर्व माझे पोलीस बांधव, पोलीस पाटील संघटना आणि माझे पत्रकार बांधव यांचं मनापासून धन्यवाद करतो। 3 जानेवारी 2025 पासून सुरू झालेला हा वैराग पोलीसचा कार्यक्रम आज या ठिकाणी थांबून 9 ठिकाणी सुरू होणार आहे। वैराग पोलीस स्टेशनला येत असताना नक्कीच थोडीशी भावना नाराजीची होती की वैराग पोलीस स्टेशन जात आहोत, कारण त्या ठिकाणची पार्श्वभूमी थोडासा इतिहास थोडासा निगेटिव्ह होता, मनातून खूप होती की आपण गडचिरोली करून आलेलो आहोत आणि आपली ठिकाणी बदली व्हावी अपेक्षा होती। परंतु त्यावेळेस पर्यायी जागा नसल्या कारणाने माझी वैराग पोलीस निघून जाईल। तर आश्वासित केलं होतं की चला 6 महिने पाहूया, नंतर या कदाचित कुठं जागा जर हवी आली तर त्या ठिकाणी संधी देऊ असं सरांनी सांगितलं होतं आणि निश्चितच सरांच्या शब्दाला राहून मी या ठिकाणी आलो।
3 जानेवारी 25 रोजी जुन्या पोलीस स्टेशन हजर झालो होतो आणि 26 जानेवारीला लगेच आपण नव्या पोलीस स्टेशनमध्ये मी प्रवेश केला. माझं नशीब खूप चांगलं आहे की एखाद्या PIच्या कालावधीमध्ये नवीन इमारतीचं उद्घाटन करायची संधी त्याला मिळते आणि ते भाग्य माझ्या नशिबी लागलं. कारण वैराग पोलीस स्टेशनची भव्य इमारत आणि त्या ठिकाणी प्रथम पदभार घ्यायची संधी मला मिळाली. त्याच्यामुळं मी मनापासून आनंदी होतो. आणि बऱ्याच वेळेस वास्तू कशी आहे त्या ठिकाणी काम करताना कोणती अडचण येते तिथून सुरुवात होते. इथची वास्तू खूप भव्य होते, चांगल्या प्रकारे ती सुसज्ज बिल्डिंग इमारत तयार झाली होती. आता इथं देखरेख करायचं काम फक्त आपल्या हातात होतं आणि नशिबाने आपले सर्वांचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांना वृक्षाची खूप प्रचंड आवड होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वृक्ष लावायला सुरुवात केली. छोटे छोटे वृक्ष लावायला सुरुवात केली. त्यावेळेस आपण बघतोय आज पोलीस स्टेशनमध्ये पाऊल ठेवल्यावरती वैरागमधली एक प्रमुख बिल्डिंग जी आहे ते आपल्याला एक निसर्गाच्या सानिध्यात केल्यासारखं जाणवतं. आणि ह्याचं मुख्यत्व कारण काय असतं? एखाद्या बऱ्याच वेळेस तक्रारदार येत असताना ते मनात रोष असतो, एखाद्याबद्दल तीव्र भावना असतात. परंतु ज्या ठिकाणी आपण पाऊल ठेवतो त्या ठिकाणी सुसमाधानाचं वातावरण असेल तर निश्चितपणे त्याच्या मनावर सुद्धा थोडासा फरक पडतो आणि तो अजून जेव्हा आत जातो आणखी त्यावेळेस त्याची तीव्रता कमी होत असते. त्याच्यामुळं वृक्ष संवर्धन करणं, त्याची जपणूक करणं हे आपल्या सर्वांचं खूप काम आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सांगितलं वृक्षप्रेम वृक्षारोपण त्याचं हे फलित आहे. आणि हे सगळं करत असताना माझे जे अंमलदार आहेत साफसफाई करणारे आंबो अक्का वगैरे त्यांचं मिस्टर त्यांचा परिवार त्यांना मी खरं मनापासून ऋणी व्यक्त करतो. कारण काय पोलीस स्टेशनमध्ये एक माणूस येत नाही, वेगवेगळ्या तऱ्हेचे माणसं येतात आणि पोलीस स्टेशनमध्ये येणारा मुख्य तो माणूस एक ज्याच्यावर आरोप असतात तो एक असतो, दारू पिणारा सवयीचा असतो, कुठं व्यसन करणारा सवयीचा असतो. अशा व्यक्तींपासून आपल्याला पोलीस स्टेशन साफसफाई करत असताना तो निघून जातो. कारण तो वेगवेगळ्या टेबलकडे जात असतो, कुठं गोपनीयवाल्याकडे जात असतो, कुठं क्राईमकडे जात असतो, कुठं आणखी बीट अंमलदार असेल त्यांच्याकडे जात असतो. परंतु स्वच्छता वगैरे आहे ते मुख्यत्व ह्या लोकांनाच बघायचे असते. आणि अशा काही वेळेस अस्वच्छता झाल्यावरती मी खूप दुःखी व्हायचो. कारण मुख्यत्व त्यांना स्वच्छता करायची आहे आणि वारंवार माझ्या अंमलदाराला सांगायचं की आपण आपल्या घरात स्वच्छता करत असताना आपण स्वतः साफसफाई करत असताना आपल्याला घाण वाटते. त्यावेळेस हे एक माणसं आहेत, त्याची सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं स्वच्छता बाबतीत आम्ही खूप आग्रही होतो आणि ह्या 4 लोकांनी त्याचं खूप काळजी घेतली या बिल्डिंगची. आतापर्यंत खूप चांगली निगा राखली आहे. 100% त्यांनी स्वच्छता राखण्यासाठी मी अजिबात काही केलेलं नाही. सगळं जे काय हे माझ्या साफसफाई करणारे आहेत आंबो अक्का वगैरे त्यांच्या कुटुंबाने केलेलं आहे. कारण काम करत असताना तुम्हाला माणसं कशी भेटतात त्याच्यावरती तुमची ओळख निर्माण होते. ज्यावेळेस सुरुवातीला हा 4-5 महिन्याचा खेळ सुरू झाला, चांगलं पोलिटिशन सुरुवात झाली, एक बॉन्डिंग झालं. ज्यावेळेस बॉन्डिंग होत असताना माझा दुय्यम अधिकारी मला खूप महत्त्वाचा असतो आणि माझ्याकडे दुय्यम अधिकारी 2 होते, जगदाय साहेब होते आणि प्रताप होते. आणि दोन्ही दुय्यम अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. कारण बऱ्याच वेळेस मी अपडाऊन करायचो, रात्री बेरात्री काही अचानक काही घटना आल्यावरती तात्काळ रिस्पॉन्स देणारा मला माझा राईट हँड खूप महत्त्वाचा पाहिजे होता आणि दोन्ही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रमाणे काम केलं. जगदाय साहेबांची बदली झाल्यानंतर प्रतापनी ते उत्तमरित्या काम केलं. कधीही मला त्या ठिकाणी अडचण जाणवली असं अजिबात जाणवलं नाही. प्रत्येक वेळेस रिस्पॉन्स देणं खूप गरजेचं असतं एखादी घटना घडल्यानंतर आणि तो रिस्पॉन्स त्यांनी प्रत्येक वेळेस प्रॉपर टायमिंगला दिला आहे आणि त्याच्यासाठी बाकी या माझ्या टीमनी खूप साथ दिलेली आहे. त्याच्यामुळं काही मोठे प्रसंग आले होते त्या ठिकाणी पोलीस आमचे तात्काळ पोहोचले आणि त्या ठिकाणी घटना गांभीर्य आणि आणखी जास्त होऊ नये याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ह्यासोबतच काम करत असताना पोलीस PI एकटा काहीच करू शकत नाही. मी वारंवार सांगतो तो करतो तो त्याच्या बीट अंमलदार असेल, त्याची सायबरची टीम असेल, त्याची समन्सची टीम असेल, त्याची बातमीशी असेल किंवा वेगवेगळ्या टेबलला काम करणारे त्याचे जे अंमलदार आहेत त्यांचं काम असते. ते त्यांना फक्त पुश करायचं हे माझं काम आहे. हे जे काय आतापर्यंत आम्ही 3 वर्षाच्या कालावधीत केलंय सगळं माझ्या पोलीस अंमलदारांच्या माध्यमातून झालेलं आहे. मी फक्त त्यात एक करवता होतो आणि करते सगळे ते होते. त्याच्यामुळे जे काय आतापर्यंत चांगलं काम आमच्याकडून थोडंफार झालेलं आहे ते सर्व ह्या अंमलदारांनी केलेलं आहे. तर प्रत्येक बीट अंमलदाराचं त्या ठिकाणी महत्त्व होतं. तक्रारदाराला बोलवणं, त्याला त्याशी योग्य पद्धतीने समन्वय साधणं,
आणि ह्या गोष्टी करत असताना आम्ही सुपरविजन करण्याचं काम त्या ठिकाणी करत गेलो. निश्चितच बऱ्याच वेळेस लोकांनी सांगितलं की PIलाच भेटत होते लोक, आम्हाला काही ताण नव्हता. याचं कारण असं होतं की ठाणे मल्हारच्या बाजूला माझं PIचं चेंबर होतं. ते जर वरती कुठं असतं तर ते ठाणे मल्हारपर्यंत जास्त भेटले असते. परंतु तुझं दुःख अजिबात नाहीये. कारण काय आहे, आपुलकीने आपण जर तक्रारीचं स्वरूप जाणून घेतलं तर तक्रारदाराचं समाधान होतं. भले त्याची बऱ्याच वेळेस तक्रार आमच्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीतली असते, दिवाणी स्वरूपाची असते किंवा आर्थिक स्वरूपाची असते, परंतु त्याला ऐकून घेणार कोणतरी जर भेटला तर त्याचं 100% समाधान होतं. आणि त्या पुढे जाऊन जर तुम्ही या समोरच्या व्यक्तीला बोलवलं, त्यासमोर त्याचं वार्तालाप केलं आणि त्यातून त्याला जर त्याचा मार्ग निघत असेल, तो समाधी होण्याचं काम होतं. बऱ्याच वेळेस पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना काही अधिकाऱ्यांची वेगवेगळे काम करण्याची पद्धत असते. तडजोड आमचे अंमलदारांनी सांगितलं बऱ्याच वेळेस तडजोडी वगैरे जोपर्यंत समोरचा येत नाही तोपर्यंत आम्ही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया अवलंबली होती. तर मुख्यत्वे कारण असं होतं, माझा उद्देश होता की मूळ तक्रार काय आहे त्याचं समूळपणे उच्चाटन करणं. जोपर्यंत त्या तक्रारीचं समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत 2 कुटुंबातील असतील किंवा 2 जाती असतील किंवा आणखी 2 भावकीतले असतील, ते वाद आयुष्यभर चालत राहणार आहे. मूळ तक्रारी जर नष्ट कारण झालं तर 100% त्यांच्यात पुन्हा आपसी स्वरूपाहून पुन्हा वादविवाद होत नाहीत, हे 100% मला माहिती आहे. त्याच्यामुळे माझा जास्त भर ह्या माध्यमातून काम करण्याचा होता. हे सगळं काम करत असताना मला कान नाक डोळ्याचे होते माझे पोलीस पाटील. 100% त्यांनी रात्री बेरात्रीला माझे फोन रिसिव्ह केलेला आहे आणि त्या ठिकाणी जाऊन घरापर्यंत माझा माणूस पोहोचलेला. जरी रात्रीचे 2 वाजले, गाडी नसेल किंवा काही अडचण आहे, त्याला कुठलाही बाऊ न करता माझ्या पोलीस पाटलांनी त्या ठिकाणी पोहोचलेले आणि त्या घटनेचं गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी पोहोचून जाऊन विस्तृतपणे माहिती दिली. बऱ्याच वेळेस पोलीस स्टेशनपर्यंत येईपर्यंत तक्रार एक स्वरूपाची असते, इथपर्यंत वेगळ्या स्वरूपाची होते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु माझा पोलीस पाटील तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर खरं तक्रार काय आहे, खरं तक्रारीचं स्वरूप काय आहे ते मला त्याच्याकडून निश्चित समजून येत होतं. त्याच्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला ज्यावेळेस तक्रारदार येत होते त्यावेळेस मी त्याला जाणीवपूर्वक सांगायचो की खरी घटना काय आहे पूर्ण माझ्यापर्यंत माहिती आहे. जे व्हिडिओज असतील, जे फुटेज फोटो असतील ते माझ्यापर्यंत आहेत असं त्याला ज्यावेळेस मी सांगत होतो त्यावेळेस 100% तो तक्रारदार आहे. कुठल्याही खोटे नाट्य स्वरूपाचं तक्रार करायचं प्रमाण जे होतं ते पूर्ण कमी झालं होतं आमच्याकडे. त्यामुळं आम्ही ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय द्यायचं काम आमच्या ह्या पोलीस पाटील असेल, माझे बीट अंमलदार असेल, त्यांच्या माध्यमातून आम्ही करायचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न केला. 100% हे काम करत असताना कोणावर तरी अन्याय झालाही असेल, परंतु ते तक्रारीचं स्वरूप ज्या प्रकारे असतं त्याप्रमाणे आम्हाला काय वेळेस ती तक्रार नोंदवून घ्यावं लागते आणि पुढे त्याचं दोषारोप असेल किंवा काय असेल ते निर्गती करावी लागते. असं हे आतापर्यंत कामकाज होतं. आणि हे कामकाज करत असताना आम्ही काम करतोय, परंतु काम करत असताना ह्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं खूप महत्त्वाचं काम, सगळ्यात महत्त्वाचं काम मी म्हणतो ते आमच्या पत्रकार बांधवांनी केलेलं आहे. कारण छोट्या ज्या काही घटना असतील त्या प्रकाशित करणं असतील, रीलच्या माध्यमातून असतील, तुमच्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असतील, लोकांपर्यंत ज्यावेळेस पोहोचतील त्याच वेळेस पोलिसांचं खरं स्वरूप आपल्या जनतेपर्यंत पोहोचत असतं. आणि त्याकरता मी जेवढे इथं पत्रकार बांधव आहेत आणि जे नसतील आले त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण ह्या माझ्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी मला खूप साथ दिलेली आहे. बऱ्याच वेळेस काही चुकत असेल तर आपण मला टोकायचंही काम केलंय आणि खरं चौथ्या स्तंभ जो काम करतो ते आपण खरं प्रामाणिकपणे काय वेळेस काम केलं आहे. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा ती चूक पुन्हा होऊ नये त्या जाणीवेने आम्ही त्या ठिकाणी दक्ष राहिलो आणि करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काय वेळेस आम्हाला वाटतं की आमचे पत्रकार बांधव नाहक विनाकारण काय वेळेस कोणते आता कळत नाही आम्हाला की काय वेळेस जे कान टोचत होते त्याचं कारण काय आहे. आमच्या काही गोष्टी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचत होत्या, त्या चुकीच्या काही गोष्टी घडत असतील त्या आपल्यापर्यंत पोहोचत होत्या, त्यावेळेस आपण इनडायरेक्टली फोन करून आम्हाला ती जाणीव करून देत होता. कारण निश्चितच आहे पोलीस स्टेशन काम करत असताना एक 45 लोक आपल्याला घेऊन चालायचं आहे, कुटुंब म्हणून आपल्याला चालायचं आहे आणि त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचं प्रत्येकाकडे काम असतं. त्यावेळेस एकमेकांबद्दल मनात थोडंसं किंचित भावना एकसंग होऊन आम्ही आणि त्याचं एक फलित ते आज आम्ही या ठिकाणी थोडंफार पॉझिटिव्ह करायचं काम जे केलेलं आहे ते या माध्यमातून दिसत आहे. मी आणखीन या पुढे जाऊन सांगू इच्छितो जे काही माझे आता अंमलदार आहेत
सगळेच बेस्ट आहे. प्रत्येकाकडून गुण आहे. प्रत्येकाचं नाव घेतलं तर आणखी एक तास जाईल. परंतु प्रत्येक जणाकडे क्वालिटी आहे. माझ्या बुद्धिमान कारकूनकडे आहे, माझ्या ट्रॅफिकवाल्याकडे आहे, माझ्या समन्सवाल्याकडे आहे, माझ्या सायबरवाल्याकडे आहे, माझा DO दप्तरी मुंडे होतात त्याच्याकडे क्वालिटी आहे. खूप जवळून माझा CO, कारण माझे जेवढे बायकोला कॉल झाले नसतील ते माझे ह्या DO असतील, CO असतील, माझा गोपनीय असेल, माझा बुद्धिमान कारकून असेल, अशा सर्वांना बीट अंमलदार असतील. असं फक्त बऱ्याच वेळेस पोलीस स्टेशनला काम करत असताना 2-4 लोक जवळ असतात, थोडंसं चित्र असतं. परंतु असं माझ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत अजिबात झालेलं नाहीये. म्हणजे माझा वाघमारे सुद्धा जरी असेल तो सुद्धा मला कामाचा वाटतो. का तो त्या ठिकाणी तो त्याचं कर्तव्य करायचं काम करतो. म्हणजे त्याच्याकडे काय अडचणी असतील परंतु आपण त्याकडनं काम करून घेत असताना त्या अडचणीचा आपण विचार करणं गरजेचं असतं. आणि ते थोडंसं आम्ही त्या बाबतीत विचार करत गेलो. त्याच्यामुळे ह्या लोकांनी, ह्या टीमनी मला आपलंसं केलं आणि जे काय आहे ते पॉझिटिव्ह आम्ही काम करत गेलो. 100% आपले सर्वांची उणीव मला पुढे भावी आयुष्यात सुद्धा जाणवेल. ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस तालुका पोलीस स्टेशनला आपण या, पुन्हा आपण आणखी चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांचं म्हणणं आलं की एक आनंदाचा आणि दुःखाचा एक बॅचमेट म्हणून त्यावेळेस आम्ही असा क्षण आम्हाला मिळतो. एक आमचा बॅचमेट थ्रू आमच्या सहकार्यातूनच आम्ही चार्ज घेतो किंवा चार्ज हँडओव्हर करतो. ती खूप रेअर घटना घडणारी आहे. ही घटना आमच्या आयुष्यात आली तर खूप मोठा आनंद मला या ठिकाणी वाटतो. आम्ही त्यातील सुरुवातीला ट्रेनिंग असेल, ट्रेनिंग नंतर मोजकी मित्र असतात जे एकमेकाच्या संपर्कात राहतात आणि संपर्कात कोण राहतं जे तुमचे जीवलग असतात, त्याच्याबद्दल तुमचे विचार जुळतात, ते मित्र होतात आणि जे जीवलग असतात ते तुमच्या संपर्कात राहतात. त्याप्रमाणे सर्वांचे जे लाडके गावडेसाहेब आहेत ते आम्ही ट्रेनिंगपासून ते आजपर्यंत कायम संपर्कात राहिलो. ज्यावेळेस आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यावेळेस आपण एकत्र येतोय, एखाद्या माणसाने काम करताना स्वतःनी किती योगदान या ठिकाणी दिलं असेल, या पोलीस स्टेशन दिलं असेल आणि किती वेळ दिला असेल हे आपल्या सगळ्या उपस्थितीतून जाणवते मला. ते बऱ्याच वेळा तर तुम्ही बऱ्याच जणांच्या तोंडातून उल्लेख आला की साहेबांनी 2 तास दिला आणि मिटवण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली ते आम्ही मिटवणं थोडंसं बेकायदेशीर होईल. ते आमचा हा उद्देश किंवा साहेबांचा उद्देश तोच असेल त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणं. गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्यामध्ये तक्रार घेणं, तक्रार लिहून कागदोपत्री वाढवणं आणि ती कोर्ट कचेरीत तारीख पे तारीख ते न खेळता इन्स्टंट जो काय न्याय देता येईल तो इन्स्टंट मिळेल त्यालाच न्याय म्हणायचं. ते साहेबांनी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कागद दिला, तक्रारदार आला, दुसरा तक्रारदार आला, तक्रार घेतली आणि कसा मांडत कोर्टात. त्यातून जे मूळ कारण असतं, तक्रारीचं कारण असतं की शेताचा बांधा असतो, तुम्ही शेजार राहता आणि संवाद नसतो तुमच्या शेजाऱ्यामध्ये. संवाद नसताना तुम्ही कचरा टाकलेला असतो, टाकायचा उद्देश नसतो, तो चुकून घडलेला असतो किंवा कचरा माझ्या दारात ठेवलेला आहे आणि तो वाऱ्याने उडून दुसऱ्याच्या दारात गेला. त्यात निसर्गाचा घटना घडून गेलेल्या आहे म्हणजे तुम्हाला मला लक्षात नसते आणि आपण काही मनात मनोरे रचून पण आपला रागद्वेष चालू होतो आणि भांडणं होतात. हे जर पोलीस स्टेशनला एकत्र येऊन समोर येऊन तर विषय क्लिअर झाला ते तुमच्या भांडणाचं मूळच नष्ट होतं आणि त्या भांडणाचं मूळ नष्ट झाल्यानंतर आपण तुमचं सामंजस्य वाढलं, तेच सामंजस्य आयुष्यभर टिकत असतं. आणि समाज एवढा शांत, थोडं पोलिसांचं काम, पोलिसांचं ताणतणाव कमी आणि पोलिसांच्याकडे येणारे ताणतणाव आणि काम काही कमी नाही आहेत. म्हणजे असणारं मनुष्यबळ आणि त्या प्रमाणात अपेक्षा असतील सेवेची, पण कायद्याच्या बंधनात त्या सगळ्या गोष्टी करता येत नाहीत. त्यामुळं जेवढे गुन्हे आणि तक्रारी स्थानिक लेवलला संपतील आणि सामोपचार वाढेल ते सामोपचारचं काम साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे मिटवलं वगैरे या गोष्टी म्हणण्यापेक्षा संतांच्या भूमीत संतांनी संत मनात वाङ्मयाच्या माध्यमातून, अध्यात्माच्या माध्यमातून चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. ते संतपणा आम्हाला घेणं शक्य नाहीये, पण आमच्या कामात ते काहीतरी समाजाचं ऋण आहे ते फेडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही दोघेही शेतकरी कुटुंबातून आलेलो आहोत. शेतकरी कुटुंबाची परिस्थिती, गरिबीची परिस्थिती या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे आणि या जाणीवेतूनच हे काम
साहेबांच्या रूपाने वैरागमध्ये घडलेला आहे. तर साहेबांनी सांगितलं पहिल्यांदा की येण्याची इच्छा नव्हती किंवा या ठिकाणी पोस्टिंग मिळेल असं त्यांना वाटत नव्हतं आणि ते बरोबर पण होतं. नक्षल भाग असेल किंवा एकदम दुर्गम भाग असेल त्या भागामध्ये सेवा करणं असेल, सेवा केल्यानंतर म्हणजे तिथं बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं पण असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इथं म्हणत की एखाद्या राजकीय व्यक्तीशी असेल किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीशी किंवा एका संस्थेशी आमचं काही हे झालं, क्लॅशेस आले, तर धमकी दिली जाते की तुला गडचिरोलीला पाठवतो, गडचिरोलीला बोलतो. ते खरंच परिस्थिती आहे. तो काळ ती परिस्थिती आता गडचिरोली बदललेली आहे. तरीही ते परिस्थिती, ते वातावरण म्हणजे सतत उष्णता असणं, सोयीसुविधांपासून दूर असणं, खरंच तो दुर्बलपणा जो आहे तो आम्हाला नोकरीच्या निमित्ताने जाणवतो. आणि अशा परिस्थितीत आपण स्वतः तिथं सर्वाईव्ह करणं आणि कुटुंबाला सर्वाईव्ह करणं खूप कठीण काम आहे. आणि त्या भागात सेवा करून आल्यानंतर एक माफक अपेक्षा असते आम्हाला, एवढं दूर जाऊन आम्ही सेवा केलेली आहे. त्याचा विचार करून आम्हाला कोणत्या तरी आमच्या सोयीची आम्हाला जे अपेक्षा वाटते त्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली. आणि अशा परिस्थितीत तुम्ही सर्वांनीच वैराग अनुभवलेला आहे. मोदी साहेबांच्या काळात असं त्याच्या अगोदरच्या पण काळात दाखवला पडून आणत असतो. आणि त्या परिस्थितीत साहेबांनी येऊन तुमचा एवढ्या सर्वांचा केला, सहकार्य मिळवलं, स्वतःच्या कामाची एक छाप पाडली आणि त्या कामाचं जे ही म्हणतात त्याला बक्षीस मानायचं ते साहेबांना एस पी सरांनी म्हणजे जाणून ठेवली सरांनी की साहेबांनी या भागाचे काम केलं, जनसहभाग वाढवला, कम्युनिटी पोलिसिंग वाढवलं, निसर्गामध्ये ग्रुप होऊन पोलीस स्टेशनचा परिसर असेल किंवा पूर्णच वैरागचा परिसर असेल त्यामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न केला. त्या गोष्टीचं लक्ष म्हणून सरांना तालुका पोलीस स्टेशन, कारण साहेबांची अशी परिस्थिती की त्याचं कुटुंब सोलापूरमध्ये, मुलांचं शिक्षण आणि इतर कारणामुळे ते गरजेचं पण होतं. अशा परिस्थितीत ते अपडाऊन करून कुटुंब सांभाळून सगळं आणि नोकरी सांभाळण्याचं काम करत होते. ते वैराग वाईट आहे किंवा वैराग खराब आहे असं म्हणून नाही आहे, पण सगळे काम करत असताना स्वतःचं आयुष्य पण असतं, कुटुंब पण असतं. त्या गोष्टीला कुठेतरी न्याय देण्याची गरजेचं असतं. ते न्याय देण्यासाठी सरांनी एस पी सरांनी गावडे सरांना जी पोस्टिंग दिली त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. आणि गावडे साहेबांना त्या पुढच्या वाटचालीसाठी मी माझ्या वैयक्तिक मित्र म्हणून शुभेच्छा देतो. आणि त्या वैराग पोलीस स्टेशनचा एक प्रमुख म्हणून आपल्या सर्वांचा सहकार्य म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी गावडे साहेबांना त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर वहिनीचे खूप आभार मानतो. आम्ही ज्यावेळेस कुटुंबाला काम करत असतो त्यावेळेस आमचं कुटुंब आम्हाला सांभाळत असतं आणि आमचं कुटुंब आम्हाला सांभाळत असतं म्हणून आम्ही धाडसानं पूर्ण क्षमतेने या ठिकाणी काम करत असतो. वहिनीचे खूप आभार. वहिनींनी पुण्याच्या पाठीशी राहून सहकार्य केलं आणि या जी कामात कायमस्वरूपी घरातून प्रेरणा दिली. आमदारांनी बऱ्याच वेळा सांगितलं की काही चिडचिड झाली, रागवले असते, ते रागवणं न रागवणं पूर्णपणे वहिनीच्या हातात होतं. तो माणूस किती समाधानी घरातून हसतमुखाने ज्यावेळेस रवाना केला तुमच्याकडे पाठवून दिला, तो माणूस घरात समाधानी होऊन तो पाठवला तर तुमचं पोलीस स्टेशन आणि तुम्ही समाधान राहणार आहात. नाहीतर वहिनीने घरात चिडचिड केली तर त्या चिडचिडचा परिणाम वैयक्तिक स्वभावावर होतो, त्यातून आपल्या कामावर जातो. दोघांनाही माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि सर्वांना मी अपेक्षा व्यक्त करतो आमचे